म्हणजे भारतात आपण रेसिडेन्स करतो पण आपण भारतीयांसारखं राहत नाही. वेन यू गो टू रोम, डू ॲज द रोमन्स डू. तर तुम्ही भारतात आहात तर भारतीयांसारखं खाल्लं पाहिजे, राहिलं पाहिजे. काय होतं की हे सगळे आजार असेल, डायबिटीस असतील, थायरॉइड असेल, हे सगळे आजार भारतात नाहीच सुरू झालेले, हे पहिल्यांदा पाश्चात्य देशांमध्ये सुरू झालेले आणि तिथे ते सुरू झाले, वाढले. त्याच्यानंतर तिकडची जीवनशैली आपण हळूहळू आत्मसात करत गेलो. मग सगळ्या वाईट वाईट गोष्टीच असतात त्या सगळ्या आपण करत गेलो, कारण भारताचं संस्कृती आणि कल्चर खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ती थाळी पंचरसांनी ठेवायला सांगितली, ह्या बाजूला लिंबू ठेवा, तिथं मीठ ठेवा, इथं पोळी ठेवा, हे सगळं खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. तसं नाही आहे तिकडे युरोप किंवा US कंट्रीमध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये गेलं ना तर ते भारताचा एवढा ह्याचा ब्रेडचा एवढा मोठा रोल ठेवलेला असतो, आपणच आपला कापून खायचा. जेवताना त्याला हात लावत नाहीत. ही 5 महाभूत आहेत, ही 5 महाभूत त्याला त्यांचं व्हायला पाहिजे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही 5 महाभूतांचा जर त्याला स्पर्श झाला अन्नाला तर ते जास्त उपयोगी पडणार आहे. पण ते चमच्यानं खाणं. माझा एक भाऊ आहे, तो हे मसाला डोसा चमच्यानं खातो. तर आम्ही त्याला गमतीनं म्हणतो, अरे कुठल्या इंग्रजानं खाल्ला होता मसाला डोसा इंग्लंडमध्ये चमच्यानं. तर तो ह्या सगळ्या पद्धती, पण गोष्टी तिथे नाहीये. ते संकरित बियाणं त्याच्यानंतर जे आलं तिथून ती सगळी सुरुवात झाली.